कसा काट्यानं काटा काढला त्याचा चांगली जिरवली त्याची. सारखा यायचा घरात जाण्याचा. ओ आत्याबाई, तुमच्या नवऱ्याला ह्याव करीन त्याव करीन, कायमचा कार्यक्रम फिक्स करून टाकीन. त्याचाच कार्यक्रम फिक्स केला. वंस आता झालं ना समजा तुझ्या मनासारखं. वय वय आता तरी माझ्या लेकीला सुखानं जगून द्याल का नाही? अगं देणार की सुनंदे, एकदम सुखात जगून देणार. कारण मी लय खुश आहे आता. फक्त तुझी लेक आणि माझा लेक दोघे जण बहुले चढली की तुझी लेक सुखात सुखात सुखात. काय रडीजा ऐका नाही लाजला. नीट माप देऊ नये. शेरवानी जेवायला चाललंय वाटतं. आम्ही आनंद सेलिब्रेट करतो. दिदे, अगं अजून किती रडशील? धर पाणी पी. दिदे, जेवढं रडायचंय ना तेवढं आत्ताच रडून घे. कारण यापुढं या गोष्टीवर रडण्याचा हक्क तुला नाही. आतापर्यंत तुझ्या हक्काचं घर, तुझ्या हक्काचा पगार, तुझ्या हक्काचं प्रेम सगळंच तुझ्यापासून हिरावून घेतलं आणि ते तू स्वतः हो दिलंस. आता यापुढं तरी स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहा. नको स्वतःच एवढं नुकसान होऊन देऊस. बरोबर बोलली समीर. नुकसान तर झालेच आपल्या सगळ्यांच, पण आता रडून नाही चालायचं. माझ्यामुळे सत्याला जो त्रास झालाय त्यातनं त्याला बाहेर काढलं पाहिजे. त्याचा त्रास कमी करायला मलाच काहीतरी केलं पाहिजे. हे मैरिया, मेरा सत्या जा रहा है. लोग उतर बाटल्या. तुम लोग काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्हाला? किती वेळा सांगितलं इथं असले धंदे करायचे नाहीत. एकदा सांगितलेलं कळत नाही. हे तुम्हाला किती वेळा सांगितलं रे, इथं पार्ट्या करायच्या नाहीत म्हणून. इथं नाही कुठंच करायच्या नाहीत पार्ट्या. नाही तुम्ही सांगून ऐकत नाही ना. ठीक आहे. ए काय लपवलेस रे माग? अरे काय नाही सत्या दादा. मैरा इकडे. अरे काय नाही. इकडे म्हणतो ना वा. ए मैरिया, तिथे एकदा डोकं फिरलं ना तर पैताना कॅस काढाल त्यो. हे चालतेस इकडं. लपवलंस ना ते पटकन दे माझ्याकडे. काय नाही. मैऱ्या हे आयुष्य तुमचं. अरे अशा पार्ट्या करून आयुष्य घडत नसतं. आयुष्यात पुढे काय करायचं आहे काय नाही करायचं याचा कधी विचार केलाय का? फक्त जन्माला आलोय म्हणून जगायचं आणि असल्या पार्ट्या करून किड्या मुंग्यांसारखं मरून जायचं? नाही नाही, तुम्हाला फक्त कार्यकर्ते म्हणून मिरवायचं आहे काय? अरे तुम्हाला नाही, तुम्ही असं प्रेमानं सांगून ऐकणाऱ्यातलं नाही. मागो रे बाजूला, हो बाजूला. अरे सत्या दादा थांब की. अरे आम्ही दादा सांग की त्याला. अरे सत्या ऐक ना सत्या. अरे महागातला स्टॉक येतो. आणि रे कुठल्या खुशीत एवढी पार्टी चालली रे?
अरे ऋषाचं लग्न ठरलेलं होतं म्हणून पार्टी दिलेली रे. इकडे रे इकडे. तू लग्न करतोयस? अरे बाबा कशाला लग्न करतोयस? स्वतःचं वाटोळ करून घ्यायला. लग्न करून कुणाचं भलं झालंय की तुझं भलं होणार आहे? आणि तुला हे खोटं वाटत असेल ना तर माझ्याकडे बघ. लग्न करून ना नुसतं त्रास होतोय, मनस्ताप होतोय, दुःख होतंय फक्त. हे पलमा, अरे सांग की याला, या सातारच्या वाघाची काय अवस्था झाली ती आज. माणूस ना माणसात राहत नाही, नुसतं जगतो पण सुखी राहत नाही. आणि काय रे, नशा करायची ना तुम्हाला? अरे नशा करायची तर कामाची नशा करा की. काहीतरी मोठं बनून दाखवायची नशा करा. फक्त दारूची नशा करू नका. आणि प्रेम करू नका. आणि लग्न तर अजिबात करू नका. हे आम्ही समजावू घ्या ना. सत्या शांत हो तू, शांत हो. त्यांना कळाले सत्या, त्यांची चूक त्यांना कळाली. अरे बघत काय बसलाय, जावा घरला. सत्य ये तू, बस इथं बस तू. सत्य शांत हो. दिदे, काय ग आशी इथं का बसलीस? चल की घरात जाऊ. आमरे, सत्या घरी गेला असेल का ग? अशी का विचारतेस तू? अगं त्याची सवय आहे. दुखावला असला, मन बेचैन असलं ना, जाऊन बसतो कुठेतरी. येतच नाही घरी लवकर. आला तर अगदी पहाटे. आज तर मी लईच दुखावले त्याला. काय माहिती कुठं असेल, घरी गेला असेल का नाही. दिदे, तू एक काम कर, तू त्यांना फोन कर आणि विचार कुठे आहेत ते. आणि तू फोन केलाय म्हटल्यावर त्यांना थोडा धीर पण मिळेल. नाही आमरे, आता उगाच खोट्या आशा नाही द्यायच्यात मला त्याला. आधीच लय दुखावले मी त्याला. आता फोन करून जखमेवर मीठ चोळते असं नको वाटायला. त्यानं मला विसरायलाच हवं आता. आता मी विसरणारच आहे त्यांना. किती दिवस मित्र माझं दुःख कुरवाळत बसू. बलमा, आम्ही प्रेमात नंतर पडलो, पण त्याआधी आम्ही चांगले मित्र होतो. मग त्या नात्याचा आदर म्हणून तर वाघमारेंनी मला सांगायला पाहिजे होतं ना. मला सांगायला पाहिजे होतं की त्यांच्यावर कुणी दबाव आणलाय. पण नाही सांगितलं त्यांनी मला. याचा अर्थ काय की ती मैत्री पण खोटीच होती. मग प्रेम तर किती दिवस टिकलं असतं. जाऊ दे, ते म्हणतात ना, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. माझी जास्त